विक्रांत धुवड जसे क्रमांक 8 विक्रांत धुवड नंतर दाखव. संयमी चढाई, शांत चढाई, सावध चढाई केली जाते. हातांचा सुंदर उपयोगच असतो, पण इथं मात्र एक संयमी चढाई करून आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी लगभग मिडलाईनच्या आसपास येतो. पुन्हा एकदा आपल्या संघासोबत दाखल होताना आपण ज्याला पाहतोय इथं मात्र जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून या आधीच्या सामन्यामध्ये आपण एक उत्तम प्रकारचा खेळ पाहिला होता. पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आजचा हा महत्वपूर्ण या सत्रामधला अंतिम सामना असेल. निश्चितच आपण या न्यू स्टार असोटे बनेपडीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावर शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली. निश्चित एक हाती विजय कसा संपादन करायचा याचा एक उत्तम नमुना जर्सी क्रमांक 5 अर्थात शैलेशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नेहमीच मैदानावर पाहत असतो. तोच शैलेश. जोरदार आक्रमण केलं जात आणि इथं मात्र शैलेशला पहिलीच पकड होती. एक सुंदर पकडीचा प्रदर्शन, कारण ज्या संघाची मित्रांनो पकड मजबूत आहे त्या संघाकडून शैलेशला मात्र या ठिकाणी माघारी पाठवले जाते. संघात सामन्याच्या बाहेर सुरुवातीलाच पाठवले जाते आणि या सामन्यावरती मजबूत पकड बसवण्याच्या इराद्यानं एक पाऊल मजबूत केले जाते. 0-1 दमदार सुरुवात दत्तकृपा आगवे या संघाकडून केली जाते. आर्यनचा हा थोडासा ऍडव्हान्स डाऊन केलेला टॅकल मात्र वाया जातोय. पुन्हा एकदा एक गुण जर्सी क्रमांक 9 आउट होणार आहे. साहिल मात्र आपल्या हातामध्ये थोडस या सगळ्याचं सूत्र सांभाळताना, कारण साहिल बहुधा कोपरा लावण्याचं काम करतो, पण इथं मात्र ज्या वेळेला संकटमय परिस्थिती असते त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी साहिल मात्र तयार असतो. साहिल आणि विक्रांत हे दोन्ही कॉर्नर जबरदस्त कामगिरी करताना आपण या दोघांनाही पाहिले आपल्या संघासाठी सर्वतोपरी कामगिरीचं. पण इथं मात्र शैलेशला ताबडतोब मैदानात आणणं गरजेचं आहे. शैलेश एक असा रेडर आहे ज्याला आपण मैदानात कायमस्वरूपी एक चांगल्या प्रकारे निवड घेताना पाहतो, पण इथं मात्र शैलेश सुरुवातीलाच बाहेर जाताना पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा आदरणीय सन्माननीय थर्ड रेड साठी आदरणीय सुपर टॅकल साठी या ठिकाणी आपण विनोदजी बने यांच्याकडून सुपर रेड साठी अर्थात एक चढाईपटू जो कोणी एका चढाईमधून 3 गडी बाद करण्याचा सिलसिला या ठिकाणी आपल्या बाजूने हा कारनामा करू शकतो, त्यासाठी आदरणीय विनोद दादा बने यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस. आणि इथं मात्र विक्रांतला पकड होते. क्षेत्ररक्षण ज्यांचं भन्नाट आहे मित्रांनो तोच दत्तकृपा आगवे संघ या ठिकाणी एक उत्तम प्रकारची कामगिरी करताना आपण पाहतोय. दोन्ही मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर जाताना पहिल्यांदा आपण शैलेशला मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं. इथं मात्र पुन्हा एकदा आपण विक्रांतला सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं आणि एक सक्सेसफुल असा रनिंग हँडटेकचं जबरदस्त अस्त्र वापरताना जर्सी क्रमांक 11ला आपण पाहिलं. साहिल निश्चितच परिस्थिती कशी पण असू द्या त्या परिस्थितीवर मात करण्याची जो निश्चितच उत्तम दर्जानं आपल्या संघाला साथ देण्याचं काम करतो तो साहिल मात्र या ठिकाणी आपल्या संघात 3 खेळाडू मैदानात सुपर टॅकल ऑन. इथून मात्र साहिल एक बेस्ट डिफेंडर म्हणून साहिल आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त कामगिरी करतो, पण इथं मात्र जोरदार आक्रमण केलं जातंय आणि बचाव सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं डिफेन्स कडून केला जातोय. गुण मात्र वाया घालवता येत नाहीये, कारण आपला बचाव अर्थात आपल्या संघाला अजून श्री गणेश करायचंय. केदारनाथ आशीर्वाद बोर्डवाडी या संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा असताना शैलेश सुरुवातीला बाहेर गेला, त्यानंतर विक्रांत आणि लगातार पद्धतीने आपण या ठिकाणी आर्यनला सुद्धा बाहेर जाताना पाहिलं. आणि इथून मात्र थोडीशी संघाची पडझड होताना साहिल ही पडझड रोखण्याचं काम करतो का पाहायचे. 0-4 असे दमदार जर्सी क्रमांक 11 0-4 पुन्हा एकदा आपल्या संघाला लीड देण्यासाठी एक मोठी रॅपिड चढाई करण्याची गरज, खोलवर चढाई करण्याची जबरदस्त तयारी दर्शवली जाते. स्वतःचा बचाव केला जातोय शेवटपर्यंत या ठिकाणी, पण इथं मात्र पुन्हा एकदा एक गुण आणि आता मात्र थर्ड रेडचा इशारा. गुण घेणं गरजेचं आहे. साहिल मात्र तशा प्रकारे गुण घेण्यासाठी तयार होतं का पाहायचं. जोरदार आक्रमण केलं जात आहे. ओ हो या ठिकाणी साहिलला सुद्धा थांबवण्याचं काम केलं जात आहे. चढाईपटू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. इथं मात्र ऑल आउटची जवळजवळ नामुष्की येते, कारण ऑल आउट
निश्चितच दिला जातोय 0-9 अशी दमदार सुरुवात. लगभग 2 मिनिटाचा या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये कालावधी शिल्लक असताना बोनस कंप्लीट केला जातोय. श्री गणेश बोनसच्या माध्यमातून घेतला जातोय आणि इथून मात्र उत्तम प्रकारची सुरुवात केदारनाथ आशीर्वाद घोडवाडी या संघाला करावी लागणार आहे. काय घडतं बघूया. जर्सी क्रमांक 12 पुन्हा एकदा चढाईसाठी या ठिकाणी निश्चितच विरुद्ध संघावरती आपलं आक्रमण जारी करण्यासाठी तयार असणार आहे. संत गतीचा खेळ केला जातोय. शैलेशचा मोठा खेळ आपल्याला या सामन्या दरम्यान पाहावयास मिळणार आहे. निश्चितच गेम चेंजर खेळी शैलेशला करावीच लागणार आहे. जर केदारनाथ आशीर्वाद घोडवाडी या संघाला आपल्या बाजूने सामना खेचून आणायचा असेल, गेम चेंजर खेळी कुणाकडून होणार असेल तर त्याचं नाव असेल शैलेश येडगे. इथं मात्र जोरदार तयारी केली जाते. विरुद्ध संघावरती आक्रमण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण शैलेशच्या माध्यमातून आपण नेहमीच घेत असतो. समोर मात्र चॅलेंज असणार आहे. मोठ्या खेळाडूची मोठी खेळी. 4-4 चॅलेंज स्वीकारलं होतं मित्रांनो, पण छल्लांग मारून आपला पल्ला आपला प्रवास पार केला जातोय. पंच सरांचा इशारा. मोठी सुपर डुपर चढाई. 5 रेडची कमाई. खेळाचं चित्र कसं पलटवलं जातं याचं एक उत्तम उदाहरण. उलटफेर केला जातो. इथं मात्र जबरदस्त कमबॅक शैलीच्या माध्यमातून. या आधीच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर रसिक गाडेकरची मोठी चढाई 5 उड्यांची होती आणि इथं सुद्धा शैलेशनं तीच चढाई पुन्हा एकदा पुनरावृत्ती करून दाखवली आहे. सामन्यामध्ये मित्रांनो कमबॅक कसं करावं. 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं होतं 1-9 असं मोठं अंतर. इथं मात्र शैलेश आमंत्रित करतोय पकडण्यासाठी, लालच निर्माण करतोय. पण काय घडतं बघूया मित्रांनो, कारण या सामन्यामध्ये शैलेश पुन्हा एकदा हवी ठरतो का भारी ठरतो का पाहायचंय. अखेरकार या ठिकाणी चॅलेंज पुन्हा एकदा स्वीकारलं गेले. 1 गुण आपल्या संघासाठी मिळवला गेला. विनोद मने यांनी लावलेला बक्षिसाचा मानकरी ठरतोय. अर्थात जो कोणी खेळाडू एका चढाईमधून 3 गडी नेण्याचा कारनामा करणार त्याच्यासाठी 300 रुपयाचं बक्षीस. पण इथं मात्र मोठी चढाई आपण शैलेशच्या माध्यमातून पाहिली. जर्सी क्रमांक 12 चढाईसाठी असणार आहे. दत्तकृपा आगळे संघाकडून इथं बॅक होल्ड करायचा. आर्यनची मात्र अति घाई संकटात नाही गरज नसताना दिलेला हा गुण मात्र या ठिकाणी वाया जाताना पुन्हा एकदा शैलेश हर्ष मैदानात येतोय. एक बेस्ट डिफेंडर म्हणून ज्यानं कामकाज पाहिलं या संघासाठी स्वतःचा समतोल मात्र बिघडलाय आणि निश्चितच या ठिकाणी पासे पडलेले जातात. मित्रांनो या ठिकाणी एका मोठ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शैलेशच्या माध्यमातून ही खेळ केली गेली आणि लगभग 2 ते 3 मिनिटांमध्ये हा संपूर्ण खेळ बदलण्याचं काम आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 एक उत्तम प्रकारचा चढाईपट्टू म्हणून दत्तकृपा आगवेसाठी मातब्बर कामगिरी करणारा हा चढाईपट्टू असणार. इथे काय घडतं बघूया. मोठी कामगिरी करायची आहे. एका मोठ्या कामगिरीनं आपल्या संघाला पुन्हा एकदा प्रभावित करण्याचं काम करायचंय, लीड देण्याचं काम करायचंय. पण इथं मात्र सुपरमॅनची घाई. विक्रांत सारख्या खेळाडूकडून ही कामगिरीची अपेक्षा नसताना 1 गुण मात्र पुन्हा वाया गेला. देणं नाही घेणं गंदील लावून येणं. मित्रांनो इथं मात्र गरज नसताना विक्रांत सारखा मोठा खेळाडू गुण मात्र विरुद्ध संघाला देताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा जे शैलेशने केलं त्याच्यावरती थोडंसं पाणी फेरताना, कारण इथं मात्र मॅजिक फिगर आपण पाहतो. इक्वल जिगरबाजांचा खेळ आणि या मैदानावरचा सर्वश्रेष्ठ खेळ संपन्न करताना शैलेश नावाचा वादळ आणि इथं मात्र शैलेशला थांबवण्यात यश. याआधी आपण पाहिलं विक्रांत सुपरमॅन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर शैलेश सुद्धा मैदानाच्या बाहेर येतोय आणि लगातार पद्धतीने या सामन्यावरती आपली मजबूत पकड बसवण्याचं काम केलं. ते पुन्हा एकदा आर्यनचा आळसपूर्ण टॅकल, लेझी टॅकल ज्याला म्हणता येईल. आर्यननं आतापर्यंत बऱ्याच सामन्यामध्ये आपण चांगले टॅकल करताना पाहिले, पण इथं मात्र आर्यन खराब कामगिरी करताना 13-11 अशी परिस्थिती. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना कोणता असा खेळाडू जो आपल्या संघाला तारण्यासाठी आपली नय्या किनाऱ्याला लावण्यासाठी योग्य कामगिरी करतो आपण पाहूया. पण इथं मात्र पुन्हा एकदा गुण आपल्या बाजूनं. जसे क्रमांक 12 सुपर टॅकल ऑन असताना सामन्यावरती पुन्हा एकदा आपला सिकंजा कसायचा असेल, या सामन्यावरती मजबूत पकड बसवायची असेल, या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला परत यायचं असेल, आपला खेळ खऱ्या अर्थानं दाखवायचा असेल तर शैलेश
विक्रांत यांना ताबडतोब मैदानात आणणे गरजेचं आहे. पण ती कमाई कोणता खेळाडू करतोय, साहिल वरती मोठी जबाबदारी असणार आहे. निश्चितच हा सामना संपण्यासाठी लगभग 4 मिनिटाचा कालावधी निर्णायक सत्रामधला निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय. बहुधा डू ओर ड्रायव्हर खेळण्याची तयारी. सुपर टॅकलच्या परिस्थितीचा फायदा उठवला जातो का पाहायचंय काय घडणार आहे. कारण 11 क्रमांक जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून मोठी चढाई, ज्याची चांगली चालाकी आपण चपळता पाहिले आणि निश्चितच चालाकपूर्ण चपळतेतून गुण पुन्हा एकदा हासिल करण्याची कला आपल्या संघासाठी अर्थात दत्तकृपा आगवे या संघासाठी घेता येते का पाहायचंय. पण निश्चितच रंजक खेळाचं चित्र आपण पुन्हा एकदा न्यू स्टार असोडे बनेवाडीच्या या ऐतिहासिक प्रांगणावरती पाहतोय. दोन्ही संघातील खेळाडू जबरदस्त. इथं मात्र थर्ड रेडचा इशारा. आता मात्र चकमक करावी लागणार, इथून मात्र संघर्ष जारी करावा लागणार आणि या संघर्षामधून आपल्याला गुण घेणं गरजेचं आहे. हो हो हो, इथं मात्र जबरदस्त 5 गुण हासिल केले. 19-11 अशी परिस्थिती. डू ऑर डाय साठी शैलेश येडगे. इथं मात्र बोनस घेऊन शैलेश पुन्हा एकदा विजयाचा अंतर कमी करताना 19-12 अशी परिस्थिती. बोलवर जायचं, बघूया काय घडते. 2 मिनिटं आणि 47 सेकंदाचा हाय प्रेशर वाला मॅच मित्रांनो. इथं मात्र हजारो प्रेक्षकांची धडकन खेळली होताना निश्चितच आपण पाहतोय एक मोठा सामना. या सामन्याचा निकाल काय असणार आहे हे पाहण्यासाठी 2 मिनिटं आणि 32 सेकंदाचा कालावधी हाय व्होल्टेज वाला हा ड्रामा या मैदानावर संपन्न होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ज्याचे क्रमांक 5 ज्याचा फलातून खेळ आपण पाहतोय. लगातार पद्धतीने मोठी चढाई. ओहो, इथं मात्र पुन्हा एकदा शैलेशला पाहतोय आपण. पकड बोनस मात्र कंप्लीट केलं. पण इथं मात्र शैलेशला लगातार पद्धतीने पुन्हा एकदा पकड होताना पाहिजे. संघर्ष करताना शैलेश मात्र या ठिकाणी जराही कमजोर वाटला नाही. पण मित्रांनो, लगातार पद्धतीने ज्या वेळेला आपल्यावरती दबाव असतो त्या दबावावर प्रभाव दाखवण्यासाठी तो थोडासा या ठिकाणी कमजोर वाटताना आपण पाहतोय. 20-13 अशी परिस्थिती. लगभग 1 मिनिट आणि 45 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना दत्तकृपा आगवे या संघाकडून पुन्हा एकदा मोठी कामगिरी करताना आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 11 याला साहिल चढाईसाठी असणारे 1 मिनिट आणि 27 सेकंदाचा कालावधी आणि समोर मात्र साहिलने या ठिकाणी गुण घेतलेले आहे. माता भगिनींनी पाय मावल्याने मनाशी ठरवलंय जवळजवळ सामन्याचा हा शेवट होतोय. त्यांनी अगोदरच बसकार काढले. जसं काय पालखी येते बघा मित्रांनो, या ठिकाणी निश्चितच त्यांचं कौतुक असणार आहे. शेवटपर्यंत आपल्याला साथ देणाऱ्या या सर्व माता भगिनींचं आपण न्यू स्टार असुर्डे बनेवाडीच्या वतीने कौतुक करतोय. जाता जाता हो, इथं मात्र टॅकल सक्सेस होताना आपण पाहतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा शैलेशला शेवटच्या 1 मिनिटामध्ये काय कारनामा सिद्ध करतो बघूया. हो हो हो, पुन्हा एकदा शैलेशला पकड. लगभग वाटलं होतं संघाला ऑलआउट करण्यासाठी सर्वतोपरी समर्पण करण्याची तयारी. पण इथं मात्र निश्चितच चमत्कार अपेक्षित होता शैलेश कडून. लगभग 20 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना इथं मात्र सन्मान दिला जातोय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेवटची चढाई 23-15. निश्चितच या ठिकाणी दमदार